डायरिया इज अ व्हेरी कॉमन एलिमेंट ज्यामुळे पीपल हे वर्षातून एकदा तरी अफेक्टेड होत असतात. द कॉजेस ऑफ डायरिया इज कंटॅमिनेट फूड, स्टेल फूड म्हणजे शिळं अन्न किंवा दूषित अन्न, तसेच नॉट वेल कुक फूड म्हणजे पूर्णतः न शिजलेलं अन्न, थोडंसं कच्चं राहिलेलं अन्न. तिसरी गोष्ट म्हणजे सीझनल चेंजेस म्हणजे कोल्डमुळे थंडीमुळे सुद्धा आपले गट्स हे अफेक्ट होतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला डायरिया होऊ शकतो. आणि अकॉर्डिंग टू आयुर्वेदा वात, पित्त आणि कफ या तिघींमध्ये बिघाड झाला म्हणजे आपल्याला डायरिया होऊ शकतो. आणि मोस्ट कॉमनली यामध्ये वाताचं जास्त कार्य आहे. जर वात हा विचलित झाला तर त्यामुळे इंटेस्टाईनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लिक्विड तयार होते आणि आपल्याला लूज मोशन लागतं आणि वारंवार आपल्याला टॉयलेटला हे जावं लागत असते. किंवा मग काही मेडिसिनमुळे सुद्धा त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्याला डायरिया म्हणजे अतिसार आपल्याला होऊ शकत असतो. हे त्याची कारणं झाली. तर आता आपण ह्या डायरियावर आपल्याला झालेला असताना आपण कोणते उपाययोजना करू शकतो किंवा आपला मील प्लॅन काय असायला हवा, आपण काय अन्न त्यावेळेस घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं डायजेशन प्रॉपर होणार आणि परत सुरळीत एकदा आपल्याला अन्न हे व्यवस्थित पचन होणार आणि आपल्याला लूज मोशन हे थांबतील. तर ह्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहे, म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघावा. द लॉट्स ऑफ न्यूट्रियंट्स अँड इलेक्ट्रोलाइट्स आर लॉस्ट इन अ डायरिया. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये असे काही न्यूट्रियंट्स पदार्थ बघणार आहोत, असे काही उपाययोजना बघणार आहोत की ज्यामुळे आपले गेलेले न्यूट्रियंट्स हे आपल्या परत बॉडीला मिळतील आणि आपली बॉवेल मुवमेंट जी आहे ती रेग्युलेट करायला मदत करेल आणि आपलं डायजेशन परत एकदा ठीक होईल. तर चला तर बघूया सर्व आपण डिटेलमध्ये माहिती. अँड फर्स्ट थिंग इज पोमोग्रॅनेट ड्रिंक. पोमोग्रॅनेट ड्रिंक तर पोमोग्रॅनेट हा आयुर्वेदानुसार म्हणजेच डाळिंब हा आयुर्वेदामध्ये खूप औषधी युक्त असं फळ मानलं गेलेलं आहे. कारण की खूप साऱ्या औषधींमध्ये पोमोग्रॅनेटपासून बनवलेले आपल्याला औषध हे आयुर्वेदामध्ये मिळतील. तर आता आपण बघणार आहोत की पोमोग्रॅनेटचं रीण म्हणजे पोमोग्रॅनेटचा जो आतला पार्ट असतो तर तो सुद्धा एक औषधी गुणांनी युक्त असतो. तर त्यामध्ये खूप सारे न्यूट्रियंट्स असतात आणि काही इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यामुळे आपले डायरिया म्हणजे अतिसार कमी होण्यासाठी मदत होत असते. तर 50 ग्रॅम आपल्याला पोमोग्रॅनेट रीण घ्यायचं आहे. म्हणजे डाळिंबाचे आतलं जे हे असते साल असते, मगज असते, ते आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि 250 ml म्हणजे 250 ml दुधामध्ये ते आपल्याला उकळायचं आहे आणि 1/3 होईपर्यंत त्याला उकळून मग गाळून घेऊन त्याचे 3 पार्टमध्ये समान वाटे करून आपल्याला ते दिवसातून 2 ते 3 वेळा असं घ्यायचं आहे. तर ह्यामुळे सुद्धा तुमचे लूज मोशन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. डायरिया झाल्यानंतर म्हणजे अतिसार झाल्यानंतर आपली भूक ही खूप मंदावलेली असते, आपल्याला भूकच लागत नाही आणि तोंडाला चवसुद्धा नसते आणि अशावेळी आपल्याला काही न खाऊसं असं वाटत असतं. तर अशावेळी आपण एक पदार्थ घेऊ शकतो ज्यामुळे तुमचा अग्नीसुद्धा प्रदीप्त होणार. मंद झालेला अग्नी त्याला प्रज्वलित करण्याचं काम सुद्धा करणार आणि तुमची डायजेशनसुद्धा प्रॉपरमध्ये करणार. तर ह्यासाठी एक आपल्याला दुसरं प्रयोजन करायचं आहे, ते म्हणजे जिंजर आणि बटरमिल्कचं कॉम्बिनेशन. तर जिंजर हा अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीफंगल ह्यामध्ये तर प्रॉपर्टी आहेच, त्याशिवाय जे बॅड बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये तयार झालेले आहे किंवा काही ॲबडोमिनल क्रॅम्प असतील, ॲबडोमिनल पेन असेल तर ते सुद्धा कमी करण्याचं काम जिंजर हे करत असतं. आणि आपला मंद झालेला अग्नी त्याला प्रदीप्त करण्याचं कामसुद्धा हे जिंजर हे करत असतं. तसेच बटरमिल्क म्हणजे आपलं ताक. तर घरी काढलेलं आपण ताक जे आहे तर त्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात ज्या की आपल्या गट्ससाठी खूप फायद्याच्या असतात आणि ज्या बॅड बॅक्टेरिया आहे तर त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम बटरमिल्क हे करत असतं. आणि तसेच ते ॲसिटिक ॲसिड नावाचं सुद्धा सिक्रीट करत असतं. तर ज्यामुळे आपल्या पोटामध्ये डायजेशन हे प्रॉपर होऊन आपली भूक हे वाढण्यास मदत करत असतं. तर आपल्याला अर्धा चमचा जिंजर पावडर घ्यायची आहे म्हणजे सुंठ पावडर घ्यायची आहे आणि 1 ग्लास बटरमिल्कमध्ये ते मिक्स करून आपल्याला 2 ते 3 वेळा आपण दिवसातून हे पिऊ शकतो. तर ह्याने सुद्धा आपली गेलेली शक्ती, कारण की डायरियामध्ये म्हणजे अतिसारमध्ये आपल्याला खूप शक्ती आपली कमी झालेली असते, आपल्याला विकनेस आलेला असतो आणि काही खाऊसं वाटत नाही. तर त्यावेळेस आपण हे ड्रिंक घेऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला एनर्जीसुद्धा येणार आणि तुमचं पचन सुधारण्याससुद्धा मदत होणार. थर्ड थिंग इज जिरा पावडर.
तर जिरा पावडर ही सुद्धा आपल्याला अँटी डायरियल इफेक्टसुद्धा देत असते आणि आपल्या पचनक्रिया वाढवण्यासाठी किंवा पचन सुधारण्यासाठी सुद्धा जिरे पावडर ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून 1 चमचा जिरं आपल्याला हे थोडं रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर करून आपल्याला 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये ते मिक्स करून आपल्याला अर्धा चमचा हनी त्यामध्ये ॲड करून आपण हे पेयसुद्धा दिवसातून 3 ते 4 वेळा आपण घेऊ शकतो. तर ह्यामुळे सुद्धा आपल्याला जे फ्रिक्वेंटली मोशनला जावं लागत असतं तर ते सुद्धा फ्रिक्वेन्सी कमी करण्यामध्ये ह्याचा फायदा होत असतो. अँड फोर्थ इम्पॉर्टंट थिंग इज रॉ बनाना म्हणजे कच्ची केळी. म्हणजे पिकलेली केळी ही डायरियामध्ये महत्त्वाची आहेच, परंतु त्याहीपेक्षा जास्त गुणधर्माने युक्त असं म्हणजे रॉ बनाना म्हणजे कच्ची केळी. तर ह्या कच्च्या केळीमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम असते आणि खूप सारे न्यूट्रियंट्स असतात. तर डायरियामध्ये आपले जे इलेक्ट्रोलाइट किंवा जे न्यूट्रियंट्स लॉस झालेले आहेत तर त्यांना रिप्लेस करायचं काम हे रॉ बनाना करत असतं. तर ह्यामध्ये सुद्धा गुड बॅक्टेरिया असतात जे की आपल्या गटसाठी खूप महत्त्वाचे असतात. एक पेक्टिन नावाचं फायबर असतं की ज्यामुळे आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे एक्स्ट्राचं वॉटर झालेलं असतं तर त्याला ॲब्झॉर्ब करण्याचं काम हे करत असतं आणि आपल्या ज्या मोशन आहे तर त्याला फ्रीम करण्याचं काम हे सुद्धा करत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, एक कच्चं केळं घ्यायचं आहे, थोड्याशा पाण्यामध्ये ते आपल्याला बॉईल करायचं आहे आणि त्याची साल काढून आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि पॉपी सीड म्हणजे आपण त्याला खसखससुद्धा म्हणत असतो. तर खसखस हे आपल्याला 1 चमचा चांगलं ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याला ग्राइंड करून मिक्सरमध्ये त्याची एक पूड बनवून आपल्याला त्या बनानावर ते टाकायचे आहे आणि वरून आपण चवीसाठी थोडंसं किंचित मीठसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतो, सेंधव मीठ. आणि हे मिक्स केल्यानंतर हे जे मिश्रण राहील तर हे आपण दिवसातून 2 ते 3 वेळा जर घेतलं तर नक्कीच आपल्या डायरिया म्हणजे लूज मोशन कमी होण्यास हे मदत करणार आहे. जव, मूग आणि साडीचे तांदूळ तसेच बोर आणि तीळ ह्यामध्ये आपल्याला एक बेलाचं अर्धवट पिकलेलं फळ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 6 पट पाणी ॲड करून आपल्याला एक शिजवून ते आपल्याला त्याचं यूश बनवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या घरी बनवलेलं साजूक तूप त्यामध्ये ॲड करून आपण हे यूशसुद्धा जेवणामध्ये आपण घेऊ शकतो. तर डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्ही हलका आहार घ्या. तर हलका आहार म्हणजे काय, तर आपण अशा प्रकारे यूश बनवून सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा मुगाच्या डाळीचं सूप बनवून म्हणजे अर्धी वाटी जर आपण मुगाची डाळ घेतली असेल तर त्यामध्ये 6 पट पाणी ॲड करून तसेच जिरा पावडर, थोडंसं काळं मिरं बारीक टाकून त्यामध्ये आपण ते शिजवून आपण ते सूपसुद्धा पिऊ शकतो. तर लूज मोशनमध्ये अशा प्रकारे जर आपण काही उपाययोजना केल्या तर नक्कीच आपले लूज मोशन कमी होण्यास मदत होत असते. तर मी हे तुम्हाला जे उपाय सांगितले ते मी ॲडल्ट्सबद्दल सांगितले. तर आता काही आपले टोडर्स आहे म्हणजे जी नुकतेच मुलं चालायला लागलेली आहे म्हणजे 6 महिन्याच्या पुढची जी मुलं आहेत तर त्यांना कधी कधी लूज मोशन लागत असतात. तर अशा वेळी त्यांना नेमकं काय द्यायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि जे 6 महिन्याच्या पुढची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला एक उपाययोजना करायची आहे. तर आपल्याला डॉक्टर सांगतात की त्यांना दूध द्यायचं नाही आहे तर त्यांना आपण ब्रेस्ट मिल्क हे देऊ शकतो, परंतु गाईचे मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क हे पचण्यासाठी खूप जड असते तर ते आपल्याला अवॉइड करायचे आहे, ते मुलांना द्यायचं नाही आहे. तर त्याच्याऐवजी आपण काय देऊ शकतो, तर ब्रॅड म्हणजे बनाना, ॲपल, राईस आणि टोस्ट. तर हे आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. तर ज्यांना थोडेसे दात आलेले आहे तर त्यांना आपण टोस्ट जे आहे तर त्या टोस्टला आपण थोडंसं तूप लावून त्याला थोडंसं तव्यावर गरम करून आपण लहान मुलांना टोस्ट देऊ शकतो. किंवा मग तसं त्यांना खाल्ल्या जात नसेल तर त्यांना आपण बनानाची एक प्युरी बनवूनसुद्धा देऊ शकतो. तर बनानामध्ये पोटॅशियम आहे आणि इतरही काही न्यूट्रियंट्स आहे की ज्यामुळे त्यांची जी मोशन आहे ते कमी होण्यास म्हणजे ते फ्रीम बनण्यास, कडक होण्यास, घट्ट होण्यास मदत होत असते. तसेच ॲपल, तर ॲपलसुद्धा आपण मुलांना कच्चं द्यायचं नाही आहे तर त्यांना शिजवून आपण त्याचीसुद्धा प्युरी बनवून आपण लहान मुलांना देऊ शकतो. डायरियामध्ये मुलांना खूप सारे इलेक्ट्रोलाइट लॉस्ट होत असतात तर त्यामुळे आपण त्याला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्यासाठी आपण इलेक्ट्रोलाइट पावडरसुद्धा त्या मुलांना देऊ शकतो. किंवा मग त्याची चव लहान मुलांना कधी कधी आवडत नाही तर अशा वेळी आपण त्यांना लिंबू सरबतसुद्धा करून देऊ शकतो. तसेच कोकोनट वॉटर म्हणजे नारळ पाणीसुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे लूज मोशन जर लागलेली असतील तर.
तर सुरुवातीला आपल्याला सर्व लिक्विड डाएट हा घ्यायचा आहे. म्हणजे तांदळाची पेज झालं, मुगाचं सूप झालं, किंवा मग मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे पेज सांगितले किंवा यूज सांगितले ते सुद्धा आपण लहान मुलांना देऊ शकतो. आणि हळूहळू मग त्यांना आपण ॲपल, बनाना म्हणजे फ्रूट्स आपल्याला द्यायचे आहे. डाळिंबसुद्धा चालत असते, यामध्ये डाळिंबसुद्धा देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण त्यांना थोडं सॉलिड आपल्याला स्टार्ट करायचं आहे. नंतर थोडी खिचडी देऊ शकतो, किंवा मग त्यांना ओट्स आवडत असतील तर ओट्स झालं, किंवा साबुदाण्याची खीर. तर अशा प्रकारे जर आपण त्यांना हळूहळू त्यांचा जो अग्नी आहे तो वाढत जाईल, आणि आपला आहारसुद्धा आपण त्यांना थोडा वाढवत जायचा आहे, आणि त्यांना व्यवस्थित त्याचं पचन होणार आहे. अतिसारामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी पथ्यकर आहे त्यात आपण बघूया. साठीसाळीचे तांदूळ, मूग, मसूर, ज्वारी, तसेच केळफुलाची भाजी, डाळिंब झालं, जांभूळ झालं, तर हे फळं, बनाना झालं किंवा मग ॲपल झालं, तर हे फळं आपण मॅक्झिमम मुलांना देऊ शकतो. तसेच साजूक तूप, घरी बनवलेले तूप, तसेच लोणी काढलेले ताजे गोड ताक, किंवा उकडलेले गरम पाणी म्हणजे कोमट केलेले जे पाणी आहे ते सुद्धा आपण मुलांना देऊ शकतो. आले, जिरे, सुंठ, बडीशेप आणि सेंदो मीठ हे सर्व पदार्थ पथ्यकर आहे. तर आता अपथ्यकर पदार्थ कोणते, तर प्रोसेस केलेले फूड, तसेच सॅलड झालं, म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे सलाद असते तर ते सलादसुद्धा आपल्याला अवॉइड करायचं आहे. म्हणजे ज्या कच्च्या भाज्या आहेत त्या आपल्याला पूर्णतः अवॉइड करायच्या आहे. तसेच हिरव्या भाज्यासुद्धा आपल्याला लूज मोशनमध्ये ह्यात द्यायच्या नाही आहेत. तसेच काही स्पायसी किंवा ऑइली फूड असेल तर ते सुद्धा मुलांना बिलकुल द्यायचं नाही. काही जे आंबट फळ आहे म्हणजे अननस झालं, स्ट्रॉबेरीज, पपई, पीच झालं, तर हे सुद्धा आपल्याला लहान मुलांना बिलकुल लूज मोशनमध्ये द्यायचे नाही आहे, अवॉइड करायचं आहे. किंवा थंडगार पाणी असेल किंवा काही आंबवलेले पदार्थ म्हणजे डोसा, इडली असं सुद्धा आपल्याला लहान मुलांना बिलकुल द्यायचं नाही आहे. तर ह्यामुळे सुद्धा त्यांच्या लूज मोशन वाढण्याची शक्यता होऊ शकते. म्हणून ह्या गोष्टीची आपल्याला दक्षता घ्यायची. अति प्रमाणामध्ये मीठ घातलेले पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर झालं, चीज झालं, तर हे पदार्थसुद्धा आपल्याला लहान मुलांना द्यायचे नाही आहे. किंवा अंड झालं किंवा मांसाहार झाला, तर हे सुद्धा पूर्णतः आपल्याला लूज मोशन झालेले असतील तर आपल्याला मोठ्यांनासुद्धा ह्या गोष्टी पूर्णतः अवॉइड करायच्या आहेत. आणि जे फळं ज्याच्यामध्ये खूप जास्त वॉटर कंटेंट जास्त आहे म्हणजे वॉटरमेलन झालं किंवा मग कुकुंबर झालं, तर हे सुद्धा आपल्याला देणं टाळायचं आहे. किंवा मग अल्कोहोल झालं किंवा कॉफी झालं, तर हे पदार्थसुद्धा आपल्याला लूज मोशनमध्ये पूर्णतः अवॉइड करायचे आहे, जेणेकरून आपले मोशन थांबण्यासाठी मदत होणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आणि इतरांपर्यंत ही माहिती नक्की पाठवा. धन्यवाद.